नमस्कार. मी जिया पल्लोड इयत्ता 10वी अ. आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज आम्ही वाहिलेली ही आदरांजली. सावरकरांचे बालपण. विनायक दामोदर सावरकर यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव दामोदरपंत होते. सावरकर भगूर गावात राहत होते. त्यांच्या गावात 7-8 पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वपुरुष हर्बट हे राहत होते. पेशवाईत अनेक श्रीमंत कुटुंब देखील त्या गावात राहत होती. सन 1892 या वर्षी महामारीची मोठी साथ आली. होना करता करता तिचा घाला सावरकरांच्या आईवर पडला. त्यांच्या आईमागे सावरकर, त्यांचे 2 भाऊ आणि एकुलती एक बहीण अशी 4 भावंडे उरली होती. सावरकरांच्या आईच्या मागे त्यांच्या धाकट्या भावाची मुंज झाली. प्लेगच्या साथीत सावरकरांचे वडील दामोदरपंत देखील मृत्यू पावले. बाबा बाळ प्लेगमधून बरे झाले. ती 4 भावंडे व त्यांची वहिनी या महामारीपासून वाचले. सावरकरांना कविता करण्याचा छंद होता. सावरकरांचे 10व्या वर्षापर्यंतचे खेळगडी परशुराम शिंपी आणि राजाराम शिंपी होते. ते दोघेही लावण्य म्हणण्यात पटाईत होते. सावरकरांच्या चिमुकल्या राष्ट्रीय चळवळीत आणि राजकारणात ते प्रमुख भाग घेत होते. सावरकरांच्या लहानपणीचा दुसरा मित्र गोपाळ होता. तो त्यांचा फक्त सवंगडी नसून तर सहकारी म्हणून शोभे. त्यांच्या बालमित्रांच्या चिमुकल्या चळवळीत गोपाळ सावरकरांचा प्रमुख सहकारी होता. सावरकर अंदमानात गेल्यावरती त्यांचा एकनिष्ठ बालमित्र गोपाळ हरिभक्त पराण्य गोपाळराव आनंदराव देसाई त्यांच्या कक्षेतील एक अत्यंत चिकाटीचा कार्यकर्ता म्हणून गोपाळ उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी पावला. सावरकरांची आई वारल्यानंतर त्यांच्या राजकीय आणि धार्मिक संस्कारांची आणि क्रियेची वाढ झपाट्याने होत गेली. एका फाटक्या इंग्रजी पुस्तकाने सावरकरांच्या मनावर एक चिरंतन परिणाम केला होता. तेथे एक शॉर्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड नावाच्या पुस्तकाचा कोणता तरी भाग होता. त्या फाटक्या पुस्तकाचे हरवलेले पहिले पान धुंडाळताना ते स्वयंस्फूर्त झाले होते. त्यांना जे तुटके फुटके इंग्लिश येऊ लागले होते त्याच बळावर त्यांनी होमरचे पोपकृत इलियाड वाचले. सावरकरांनी घरीच 3ऱ्या इयत्तेपर्यंत इंग्रजी शिकले. सावरकरांना आपणही एक महाकाव्य, एक ग्रंथ लिहिला पाहिजे असे वाटत होते. त्यांनी 11व्या-12व्या वर्षी अनेक ओया, फटके, आर्या रचले आणि कितीतरी पाठ केले. 1899च्या सुमारास सावरकर शिकायला नाशिकला गेले. ते तीळभांडेश्वरच्या गल्लीत वर्तकांच्या वाड्यात राहत होते. तिथेच शेजारी श्री दातार राहायचे. त्यांनी सावरकरांना प्लेगच्या साथीच्या वेळी खूप मदत केली. त्याचवेळी प्रत्येक संकटास सामोरे जाण्याची वृत्ती सावरकरांमध्ये निर्माण झाली. तर असे होते सावरकरांचे बालपण. नमस्कार. माझे नाव सिद्धी वाघ, 10वी अ. वीर सावरकरांच्या 54व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याविषयी ऐकिवात नसलेली 10 तथ्ये मी सांगणार आहे. 1902 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी सावरकरांचे शिक्षण स्थानिक शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. त्यांना कलाशास्त्र पदवी संपादन करण्याची परवानगी देण्यात आली आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने लंडनमधील ग्रेज इन या कॉलेजमध्ये कायद्याच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. त्यांच्या किशोरवयीन काळात सावरकरांनी मित्रमेळा नावाची युवा संघटना क्रांतिकारक विचारांचे समर्थन करण्यासाठी आयोजित केली. 1920 मध्ये वीर किंवा शौर्य ही उपाधी त्यांना मिळाली. ज्यांनी प्रथम त्यांना वीर म्हटले त्या व्यक्तीचे नाव बी भोपटकर होते. त्यांच्या स्वातंत्र्याच्या युद्धाचा इतिहास या पुस्तकात त्यांनी 1857 मधील विद्रोह परिस्थितीचे विश्लेषण केले. या पुस्तकाच्या माध्यमातून सावरकर हे इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यासाठीचे पहिले युद्ध पुकारणारे पहिले लेखक ठरले. भारतातील तरुणांना एकत्र करण्यासाठी त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली.
त्यांनी लोकांना गायीची पूजा करू नये तर त्यांची काळजी घेण्यास सांगितले. ते गोमूत्र आणि शेण खाण्याच्या विरोधात होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केले. सावरकरांचे पहिले चरित्र पुस्तक बॅरिस्टर सावरकर हे चित्रगुप्त या नावाने लिहिले. चित्रगुप्त हे इतर कोणीही नसून स्वतः सावरकरच आहेत हे सावरकरांच्या लेखनाचे अधिकृत प्रकाशक रवींद्र रामदास यांनी उघडकीस आणल्यावर त्यांचे आत्मचरित्र छाननीत आले. अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाचे नामकरण 2002 मध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले. सुधीर फडके आणि वेद राही यांनी वीर सावरकर नावाची बायोपिक देखील तयार केली. या चित्रपटात शैलेंद्र गौर यांनी वीर सावरकरांची भूमिका साकारली होती. अनादिमी अनंतमी. मार्सेलसला बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला. त्याचा सूड म्हणून आपला अमानुष छळ होणार या जाणीवेने त्या छळास पुरून उरेल अशा धैर्याचा पुरवठा करण्यासाठी कवचमंत्र म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ही कविता रचली. त्याचा एक भाग आम्ही सादर करीत आहोत. अनादिमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. मारिल रिपू जगती असा कवळ जन्मला. मारिल रिपू जगती असा कवळ जन्मला. अट्टहास करीत जाई धर्मधारिणी. अट्टहास करीत जाई धर्मधारिणी. मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नी जाळी मजसीना खड्ग छेदितो. अग्नी जाळी मजसीना खड्ग छेदितो. भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळा रिपू खुळा रिपू त्वया स्वये. खुळा रिपू त्वया सये. मृत्यूच्याची भीतीने भिववू मजसिये. मृत्यूच्याची भीतीने भिववू मजसिये. भिववू मजसिये. भिववू मजसिये. अनादिमी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. मारिल रिपू जगती असा कवळ जन्मला. मारिल रिपू जगती असा कवळ जन्मला. कवळ जन्मला. कवळ जन्मला. सावरकरांचे देशकार्य. वीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यात भगूर तालुका येथे झाला होता. लहानपणापासूनच धीरता व वीरता हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गुणवैशिष्ट्ये होते. त्यांना वीर सावरकर या नावाने ओळखले जाते ते या गुणवैशिष्ट्यांमुळेच. त्यांच्या तारुण्यात त्यांचे मोठे भाऊ गणेश यांच्याकडून ते प्रोत्साहित झाले. परिणामतः सावरकरही एक क्रांतिकारी तरुण ठरले. तरुण असताना त्यांनी मित्रमेळा या नावाचा एक युवा गट सुरू केला. लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल यांसारख्या कट्टरपंथी राजकीय नेत्यांकडून सावरकरांनी प्रेरणा घेतली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे सावरकरांनी प्रवेश घेतला आणि तिथे त्यांनी बॅचलर्सची डिग्री प्राप्त केली. पुढे लंडन येथे शिकायला गेल्यावर तेथील भारतीय विद्यार्थ्यांना सावरकरांनी प्रेरित करून स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी फ्री इंडिया सोसायटी ही संस्था स्थापित केली. 1857 बंड या पार्श्वभूमीवर वीर सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गानिमी युद्धाचा विचार मांडला. द हिस्ट्री ऑफ वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स या सावरकरांच्या पुस्तकात त्यांचा हा विचार सापडतो. या पुस्तकाने अनेक भारतीयांना इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. इंग्रजांविरुद्ध म्हणजे अर्थातच इंग्रजांनी त्या पुस्तकावर बंदी घातली. परंतु तरीही भारतीयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे पुस्तक प्रसिद्ध ठरले. एवढेच नव्हे
तर सावरकरांनी स्वतः गानिमी युद्ध पद्धतींचा मित्रांमध्ये प्रसार केला. हे सर्व सुरू असताना एकीकडे भारतात सावरकरांच्या बंधूंनी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 या विरोधात आंदोलन पुकारले. या आंदोलनांमुळे सावरकरांच्या बंधूंना इंग्रजांनी तुरुंगाची शिक्षा सुनावली. आपल्या बंधूंना वाचवण्यासाठी सावरकरांनी अनेक प्रयत्न केले, परंतु इंग्रजांनी त्यांनाच दोषी ठरवले. सुमारे 50 वर्षांची शिक्षा सावरकरांना व त्यांच्या बंधूंना इंग्रजांनी सुनावली. 13 मार्च 1910 त्यांना अटक झाली. 1911 साली सावरकरांना कायदेशीर दोषी ठरवले गेले. शिक्षेसाठी त्यांना मुंबईला नेले गेले. 4 जुलै 1911 रोजी त्यांना अंदमान निकोबार बेटांवर नेले गेले आणि काळ्या पाण्याची शिक्षा ही सुनावली गेली. काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान सावरकरांना प्रचंड त्रास दिला गेला, परंतु तरीही सावरकरांचे देशकार्य कधीही थांबले नाही. काळे पाणी या त्यांच्या पुस्तकात अंदमानातील सेल्युलर जेल मधील अनुभव सावरकरांनी मांडला. वीर सावरकरांचे तत्वज्ञान नक्कीच अद्वितीय होते आणि त्यात नैतिक, ब्रह्मज्ञान विषय व तत्वज्ञानाचे सिद्धांत यासारखे घटक आहेत. त्यांचे राजकीय तत्वज्ञान मानवतावाद, युक्तिवाद, सकारात्मकवाद व वास्तववाद यांचे मिश्रण आहे. त्यांनी भारतातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या चुकीच्या रूढींविरुद्ध कार्य केले. सावरकरांच्या पुस्तकांमुळे व त्यांच्या इतिहासातील अविस्मरणीय योगदानामुळे आजही अनेक तरुण प्रेरित होतात. त्यांच्या धाडसी वर्तनामुळे संपूर्ण देश त्यांना नेहमी लक्षात ठेवेल. अशा या वीर सावरकरांनी प्रतिज्ञा घेतली आणि म्हणाले की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतींचे, बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतींचे. ब्रिटिश सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांती कार्याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये त्यांना तात्काळ अटक केली. 13 मार्च 1910 त्यांना अटक करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खटला इंग्लंडमध्येच व्हावा असा त्यांचा स्वतःचा, त्यांच्या वकिलांचा आणि सहकाऱ्यांचा प्रयत्न होता, परंतु ब्रिटिश सरकारच्या दक्षतेमुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि इंग्लंडमध्ये न्यायालयात निर्णय होऊन अत्यंत कडेकोट बंदोबस्तात 1 जुलै 1910 स्वातंत्र्यवीर सावरकरांची रवानगी मोरिया बोटीतून भारताकडे करण्यात आली. वस्तुतः ही बोट फ्रान्समध्ये थांबणार नव्हती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही बोट फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात थांबवण्यात आली. आदल्या दिवशी त्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून आपली सुटका कशी करायची याचे अतिशय योग्य प्रकारे नियोजन केले आणि मग अखेर तो दिवस उजाडला. 8 जुलै 1910 सकाळी त्यांनी बोटीच्या पोर्ट होल मधून त्या अथांग समुद्रात स्वतःच्या जीवाची देखील पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. हीच ती त्रिखंडात गाजलेली उडी. यावर लोककवी मनमोहन म्हणतात, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, दुनियेत फक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे गेले आई करता सागरात ओलांडून. त्या हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मान, या विनायकाचा मान. या उडी मागे स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी अशी होती की आपण इथून पोहत जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इंग्रज अधिकारी आपल्याला पकडू शकणार नाही. फ्रान्सच्या भूमीवर पाऊल ठेवताच त्यांनी तेथील फ्रेंच पोलिसाला मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत
मला न्यायालयाकडे घेऊन चला असे सांगत असतानाच दुर्दैवाने ब्रिटिश पोलीस तेथे येऊन पोचले व फ्रान्सच्या पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. यानंतर ब्रिटिशांनी त्यांना भारतात आणले व देशद्रोहाचा खटला चालवला. या खटल्यानुसार दिनांक 24 डिसेंबर 1910 रोजी त्यांना पहिली जन्मठेप म्हणजेच काळे पाणी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. 30 जानेवारी 1911 रोजी त्यांना दुसऱ्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अशा प्रकारे 50 वर्षे अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे जगातील एकमेव क्रांतिकारक होऊन गेले. दिनांक 4 जुलै 1911 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याचा खडतर प्रवास सुरू झाला. अंदमानात सावरकरांना ब्रिटिश सरकारने काळ कोठडीत ठेवले होते, जिथे कोणत्याही व्यक्तीचा त्यांच्याशी संपर्क येणार नाही याची पुरेपूर खात्री इंग्रज सरकारने घेतली होती. याबरोबरच त्यांना मोठमोठ्या दंडवेड्या, पायवेड्या तसेच हातकड्या यांनी जखडून ठेवण्यात आले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ब्रिटिश सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मनोधैर्य कमी करू शकले नाही. हे कमी म्हणून की काय, इंग्रज सरकारने कोलू ओढून तेल काढणे, छिलका कुटणे, दोरीकाम अशी अनेक कष्टप्रद कामे त्यांच्याकडून करून घेतली. प्रचंड कंबरदुखी, पाठदुखी अशा शारीरिक वेदना होत असताना देखील मनाने खंबीर असलेले सावरकर या मरणप्राय वेदना सहन करत होते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य. अशा हालाखीच्या परिस्थितीतही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्जनशील कवित्व जागृत होते. कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसतानाही खीळ व कोळशाने त्या काळ कोठडीच्या भिंतीवर काव्य रचना करण्यास सुरुवात केली. जागेच्या अभावामुळे लिहिलेल्या पंक्ती पाठ केल्या व नंतर त्या पुसून पुन्हा नवीन पंक्तींची रचना केली. यातूनच 6000 ओव्या असलेले सुप्रसिद्ध महाकाव्य कमला निर्माण झाले. पुढे रत्नागिरीत वास्तव्यास असताना त्यांनी हेच 6000 ओव्यांचे कमला महाकाव्य कागदावर उतरवून जगासमोर आणले. यामधून त्यांच्या अफाट स्मरणशक्तीची कल्पना येते. अंदमानचे जेल हे प्रामुख्याने अट्टल दरोडेखोर, खुनी व ब्रिटिश राजवटी विरोधात असणाऱ्या कैद्यांसाठी बनवले होते. त्या कैद्यांचे वैचारिक परिवर्तन करण्याचे उल्लेखनीय कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच अंदमानातील त्यांच्या काळात केले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तट लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. बंदिवान लोकांमध्ये त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्यांना साक्षर बनवण्याचे कार्यही त्यांनी केले. जातीभेद निर्मूलनासाठी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आटोकाट प्रयत्न केले. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिलरिपु जगती असा कवण जन्मला. असे धीरोदात्त व्यक्तिमत्व असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना बघून आपल्याला असे वाटते की खरा श्रेष्ठ तोच आहे जो अंगीकृत ध्येयापासून कधी ढळत नाही, कोणत्याही मोहाला बळी पडत नाही, कुठल्याही आपत्तीत डळमळून जात नाही, परिस्थितीने कितीही उग्र रूप धारण केले तरी घाबरत नाही. अखेरीस 11 वर्षांनंतर दिनांक 2 मे 1921 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची या काळ्या पाण्याच्या जन्मठेपेतून सुटका झाली. नमस्कार मित्रांनो, माझे नाव गायत्री राजेश घोंगडे, इयत्ता 10वी तुकडी अ. आज सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांचा एक अनुभव तुम्हाला सांगू इच्छिते. अंदमान येथील जन्मठेपेची शिक्षा भोगून भारतात परतताना सावरकरांना आलेल्या अनुभवांचे आणि मनात आलेल्या विचारांचे व उत्कट भारतभक्तीचे चित्रण पुढील कथेत केलेले आहे. आणि एकदाचे ते त्या अंदमानाच्या भयंकर बंदीगृहाचे दार आमच्यासाठी उघडले. 1909च्या सणात ते असेच एकदा उघडले आणि आमच्या बंधूस आत गिळून बंद झाले.
1911 साली पुन्हा तो विक्राळ जबडा उघडला आणि आम्हास गटकावून बंद झाला. तेव्हा पुन्हा काही जिवंतपणी बाहेर पडण्याची आशा कोणाला निश्चितच नव्हती. त्या लोखंडी फाटकाचा तो एवढासा लोखंडी उमरा ओलांडताना आम्हा स्पष्ट कल्पना येऊन गेली की आम्ही जिवंतपणी अंदमानाहून सुटत आहोत. बाबास म्हटले, बाबा, हा एवढासा उमरा जीवन मरणाच्या सीमेची रेषा आहे. ओलांडला. मरणाच्या सीमेतून जीवनाच्या सीमेत हा एवढा उमरा ओलांडला. आपण पुन्हा एकदा पाय ठेवला. आता पुढचे पुढे. आम्ही शिपायांच्या पहाऱ्यात समुद्राकडे थोडेसे वाट चालू लागलो न लागलो तोच एक बंदी अधिकारी जमादारीच्या कामावर असलेला आणि थोडेच दिवसात तिकिटावर सुटण्याचा अधिकार ज्यास मिळू शकला तो एकाएकी पुढे झाला आणि आम्हास पहाऱ्यात घालविताच शिपायाधिकास न जुमानता एका चाफ्याच्या फुलांच्या केलेल्या साध्या फुलमाळेस त्या सर्व बंदीवानांच्या वतीने आमच्या गळ्यात घालता झाला. ते पहाऱ्याचे शिपाई आरडाओरडा करतात तोच आमच्या पायावर डोके ठेवून जय जयकार करत निघूनही गेला होता. अशा निर्बंध विरुद्ध कृत्याने त्याची जमादारी जाऊन उलट त्या शिक्षाही होती, पण त्याने त्याची चिंता केली नाही. अंदमानात 10-12 वर्ष आम्ही दोघांनी केलेल्या त्या वसाहतीच्या उन्नत्यर्थ प्रयत्नांचा ती चाफ्याच्या फुलांची चोरून गुंफलेली साधी माळ हा खरोखरच बहुमूल्य पुरस्कार होता. त्या प्रयत्नांचे श्रम हरण झाल्यासारखे वाटले. रत्नांच्या माळेहून त्या रानचाफ्याच्या फुलांची माळ अधिक प्रिय वाटली. ती गळ्यात पडताच दुरून उठलेल्या डबक्या टाळ्यांचा गजर तिच्यामध्ये किती प्रेमळ कृतज्ञता गुंफलेली होती ते प्रदर्शवित होता. माझ्याविषयी लोकात अप्रीती आणि भय उत्पन्न करण्याच्या सरकारी आटोकाट प्रयत्नास ती चाफ्यांच्या फुलांनी साधी केलेली माळ हे अखंडनीय उत्तर होते. तोच महाराज जहाज आले. जहाज कलकत्त्यात जाणार. आम्ही वर चढलो. पोटात कसेसेच होऊ लागले. अंदमानामध्ये मिळत आलेली थोडी बहुत स्वतंत्रताही छिनावून घेऊन पुन्हा अगदी शिक्षेच्या पहिल्या दिवशीच्या कडकपणात ढकलले जाणार हे स्पष्ट दिसू लागले. बोटीवर चढताच बंदीवानांकरिता अगदी खालच्या तळाशी असलेल्या पिंजऱ्यात आम्हाला नेण्यात आले. आम्ही पिंजऱ्यात जातच होतो तितक्यात आणखी एक मोठे संकट आमच्या समोर दत्त म्हणून उभे राहिले. कारण ज्या पिंजऱ्यात अगदी दाटीने आम्ही कोंडले गेलो तो वेड्यांनी भरलेला होता. अंदमानातील वेड्यांना हिंदुस्थानात परत धाडण्याचे होते ते सर्व त्याच जलयानाने. त्या पिंजऱ्यात त्या वेड्यांच्या मध्ये आम्हास का कोंडले ते शिव्या देत होते. कोणी रडत होते, कोणी स्वतःचाच गळा दाबू पाहत होते. त्यांच्यावर वेड्यातूनच निभावलेला एक बंदीवान मुख्य अधिकारी म्हणून नेमला होता. तो एकेकास धरधरून मारित होता. जागा हलण्यासही नीटशी नव्हती. त्या ज्वराने पिडलेल्या आणि अशक्त झालेल्या माझ्या श्रेष्ठ बंधूंसह मला कोंबून दिले गेले. ते वेडे जे पाहत होते, बोलत होते, करत होते ते त्यांना तत्कालीन सत्यच वाटत होते. मनात क्षणभर वाटले, कोण वेडे? आपणासच वेड लागले नाही कशावरून? खरोखरच मनात धस्स झाले. त्या काळोखात, त्या जहाजाच्या घर्र घर्र आवाजात, त्या बिभत्स गलबल्यात आणि अत्यंत कोंदट आणि श्वासोच्छवासास जड झालेल्या वातावरणात जीव घाबरलासा झाला. त्या पिंजऱ्यातून निदान त्या वेड्यांच्या मंडळीतून काढून आम्हास थोडे निराळे ठेवावे म्हणून आवेदन आणि प्रतिवाद केला. त्या जलयानावरच काही हिंदी हिंदुस्थानात परत जात होते. त्यांचा आणि मुख्य प्रयत्नांचा आधार मिळून शेवटी त्या पिंजऱ्याच्या समोरच्या अर्ध्यात पण वेड्यांपासून थोडेसे निराळे असे आम्हास पृथक करण्यात आले. पण वारा मिळेना. इतर क्षयरोगी, चोर, लुटारू इत्यादी दंडित त्या जलयानाने हिंदुस्थानात परत धाडण्यात येतच होते. पण त्यात त्या उच्चतम तळावर डेकवर मुक्त वायू सेवन करता यावा म्हणून मला ठेवले होते. परंतु बाबास त्या निजतम तळावरील पिंजऱ्यात जिथे वारा म्हणून येईना तेही शरीचं अंगात ताप. चोरून मारून जलयानावरील प्रवासी आणि अधिकारीही खाली पिंजऱ्यात येऊन आमच्याशी बोलत. त्यात जे हिंदी होते त्यांची तर सहानुभूती होतीच, पण कित्येक युरोपियनही फार आदर दाखवित. एका सुशिक्षित अँग्लो इंडियन गृहस्थाने तर आमच्या मैत्रीविषयी अभिमान वारंवार प्रदर्शित करून आम्हास आमच्या आवडत्या ग्रंथाची म्हणजेच थॉमस आ कम्पस याची एक सुंदर प्रत भेट म्हणून दिली. अंदमानामध्ये आमच्या मागे राहिलेल्या प्रिय मित्रांच्या आठवणी येऊन मला फार हुरहुर वाटावी. वाटे पुन्हा असेच असे अंदमानात निघून जावे आणि त्यास भेटावे. 4थ्या का 5व्या दिवशी अर्धा तास डेकवर मोकळा वायू मिळावा म्हणून आम्हाला नेण्यात आले होते. समोर तट दिसू लागला.
मला शेजाऱ्याने सांगितले, हा हिंदुस्थानाचा तट दिसू लागला पहा. मी चमकलो. हिंदुस्थानाचा तट? ज्या मातृभूमीच्या केवळ स्मृतीने प्रस्फुर्त होऊन आजवर या अनेक यातना सहन केल्या, तिची ती प्रत्यक्ष मूर्ती. ते चरण पुन्हा दिसले. या जन्मात ते चरण पुन्हा दिसले. मी बाबांना म्हटलो, बाबा ते पहा भारत, ते पहा त्याचे नील सिंधुजल धौत चरणतल. आम्ही दोघेही भक्तिभावाने थरथरून उठलो आणि ललकारते झालो, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वंदे मातरम. धन्यवाद. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मुदतु नीतिसंपदांची, राष्ट्राचे चैतन्य मुदतु नीतिसंपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राही तू त्याची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राही तू त्याची. पर्वशतेच्या नभात तुझी आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती. चांदणी समझमलखलखशी, वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती, मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. से उत्तम उदात्त उन्नत महन् मधुरते ते, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती. सर्वतव सहचारी होते, वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तुते, जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. वन्दे, वन्दे, वन्दे. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, विचारवंत, राजकारणी, क्रांतिकारक, वक्ता, कवी, लेखक, भाषाशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यवीर म्हणून विख्यात अशी बहुआयामी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण विनायक दामोदर सावरकरांना ओळखतो. एक क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहेच, पण मी आज त्यांच्या साहित्यिक सावरकर या पैलूवर प्रकाश टाकणार आहे. कविता, नाटक, कादंबरी, आत्मचरित्र अशा जवळपास सर्वच साहित्य प्रकारांमध्ये सावरकरांनी उल्लेखनीय असे लेखन केले आहे. प्रत्येक साहित्य प्रकार त्यांनी तितक्याच समर्थपणे पेलला आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. सावरकर हे जगातील पहिले कवी आहे ज्यांनी अंदमानाच्या एकांतात कारागृहात भिंतीवर खिळे आणि कोळशांनी कविता लिहिल्या. सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते, तान्हाजींचा पोवाडा यासारख्या त्यांच्या कविता प्रचंड लोकप्रिय झाल्या. आजही जेव्हा आपण या कविता ऐकतो तेव्हा आपल्या अंगात वीरश्री शिरते. कवितेप्रमाणेच त्यांचे नाटकही प्रचंड गाजले. उशाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया अशा कित्येक नाटके त्यांनी लिहिले. 1944 साली सांगलीत झालेल्या अखिल महाराष्ट्र नाट्य संमेलनाच्या शताब्दी महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मान सावरकरांना मिळाला. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही लिखाण केले. 1857चे स्वातंत्र्य समर,
कमल, बाजीप्रभू, तान्हाजी, चाफेकरांचे पोवाडे, गांधी गोंधळ, 6 सोनेरी पाने, माझी आठवण, हिंदुत्व, हिंदुपद पदशाही, अंदमानाच्या अंधारातून, काळे पाणी इत्यादी पुस्तके आणि अनेक लिखाण सावरकरांनी केले. त्यांचे लिखाण पाहता सावरकर हे शतपैलू रत्न होते याचा वारंवार प्रत्यय येतो. मराठी बोलताना मराठी शब्द वापरण्याबद्दल आग्रही असणाऱ्या सावरकरांनी मराठी भाषेला शेकडो शब्द दिले. उदाहरणार्थ क्रमांक, चित्रपट, वेशभूषा, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, टपाल, दूरध्वनी, अर्थसंकल्प, विधिमंडळ, क्रीडांगण, महापौर, हुतात्मा इत्यादी यासारखे कित्येक शब्द हे मराठी भाषेला मिळालेली सावरकरांची देणगी आहे. अशा सावरकरांचा जीवनपट बघता त्यांचे संपूर्ण आयुष्य वीररसाने ओथांबलेले आहे. त्यातही अंदमानाचे पर्व हे अतिशय रौद्र आणि भयानक आहे. सावरकरांना 2 वेळी जन्मठेपेची म्हणजे 50 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांची रवानगी अंदमानाला करण्यात आली. तिथे त्यांना अनेक यातना देण्यात आल्या. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकर यांनी अंदमानाच्या कारागृहात जे रोमांचकारी अनुभव आले याचे कथन केले आहे. सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक वाचताना आपण एका वेगळ्याच जगात जातो. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले, किती हालपेष्टा सोसाव्या लागल्या याची जाणीव होते. सावरकर पण ह्याला अपवाद नव्हते. ब्रिटिश सरकाराने त्यांना हर प्रकारे छळले, खड्या बेळीत टाकले, तेलाच्या घाण्याला जुंपले, नारळाच्या काथ्या कुटण्याचे कष्टपद काम दिले. हे सर्व सहन करताना सावरकरांपुढे एकच ध्येय होता, ते म्हणजे मातृभूमीचे स्वातंत्र्य. हा छळ सहन करत असतानाही त्यांच्यातील सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसूभरही कमी झाले नाही. अंदमानातील दिवस म्हणजे मृत्यूशी झुंज होती, पण या झुंजीत मृत्यूचा पराजय झाला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय झाला. अशा या योद्ध्याला माझा मानाचा मुजरा. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सावरकरांच्या खडतर जीवनप्रवासाविषयी थोडक्यात माहिती पाहिली. यावरून हे नक्कीच सांगता येते की आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा देऊन आपल्या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवायचे असेल तर सावरकरांसारख्या नेत्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील आणि अशा विचारांचे महत्त्व जाणून देशकार्य करणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली. धन्यवाद.